आंतरवाली सराटीमध्ये नागरिकांची येणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि विशेष म्हणजे भावनिक वातावरण पाहायला मिळतंय. महिला डोळ्यातून पाणी असं काढतायत की जणू एखादी घरातील सदस्य जो असतो, जी घरातून सोडून जाण्याची भीती असते ना, ती भीती आता सध्या तुमच्या उपोषणामुळे निर्माण झाली आहे. म्हणजे एक भयानक वातावरण आहे. तर मग काय वाटतं तुम्हाला, या महिलांना काय सांगाल तुम्ही? कारण काही महिला जे ते जेवण सुद्धा करत नाहीत. शेवटी दोन्ही भूमी येतं आणि दोन्ही भूमी येतं. माया काय असते हे भारताच्या संस्कृतीनं जगाला दाखवून दिलेली. आणि जिथं एक माया लेकराचं भावनिक नातं होतं, तिथं मनातून जर मानायचं मुलगा किंवा मायबाप, तर मनातून मानणारा भारत देशातला हा बलाढ्य मराठा समाज. आणि ती त्यांची माया आहे की हे लेकरू आपल्याच लेकरांसाठी लढतात. मी काय वाईट करतो? माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो. कपटीपणा करत नाही, कुठं आकश ठेवत नाही, काटकसर सुद्धा करत नाही, सातत्यानं करतो. आणि एकदा एक शब्द देऊन घुसलो तर मागे सरकत. हे त्यांना आता माहीत झालेलं आहे की घरातल्या सदस्य त्यापेक्षाही जास्तीचं दर्जाचं काम करतो, त्यापेक्षाही जास्त दर्जाचं काम करतो. समाजालाच आपलं कुटुंब मानून ते कुटुंब किती मोठं होईल राज्यात याच्यासाठीच प्रयत्न करतो. आणि त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करून मी शेकडो दुश्मन्या पत्करल्या, हे माझ्या समाजाला माहिती. त्यामुळे समाजाला माया नाही येणार कोणाला, दुसरे कोणाला येणार. आणि तो कडेलोट आहे संतापाचा. तुम्ही 70 वर्षे 75 वर्षे फसवलं, ही समाजाचा उद्रेक आहे, ही कडेलोट आहे संतापाचा. कारण ज्याला आपण मोठं केलं, ज्या राजकारण्यांना मोठं केलं, तेच आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले. लक्षात आलं? तुमची दादागिरी नेत्यांची कोणामुळे आहे? ह्याच लोकांमुळे. तुम्हाला कोणी आयला जर म्हणलं ना, हेच लोक भया सारून पुढे येतात. हो, आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करतात. आणि तू आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला. तू राजकारणी म्हणजे का? तुला तुझ्या कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते. इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो, इतकी वाईट वेळ. हो, कारण यांना मोठं करणारच हा समाज. आणि त्याने ते विसरून जाऊ नये. कारण लय थोडे दिवस जवळ आले, राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते. एवढी बलाढ्य जात या राज्यात मराठा समाजाची. कळन तुम्हाला, तुम्ही बघा पुढं काय होत आहे म्हणा. पाटील, तुम्ही मुंबई जर आरक्षण मिळालं नाही किंवा आम्हाला तिकडे काही झालं तर इकडं लोकप्रतिनिधींच्या घराला वेळा घालून बसायचं. म्हणजे आता ती वेळ आली आहे, समजा 20 तारखेनंतर जर आरक्षण मिळालं नाही, काही दिवसांत पाऊल उचलू शकतं मराठा. काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली होती, त्यानंतर नेत्यांमध्ये एक दहशत निर्माण झाली होती समाजाची. महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची. आम्हाला समाजाला एक सवय आहे, आंदोलन एक करायचं सगळ्यांनी. एक कोणचंही असो, 17 आंदोलनं नाही करायची. एकाने वेगळं तिकडं करायचं, एकाने वेगळं करायचं, एकाने रास्ता रोक करायचा, तर एकाने मोर्चा काढायचा, तर एकाने कुठं अमुक करायचं तमुक करायचं, असं नाही. एक रूल एकच, समाज एक हे, माझा समाज एक झाला, सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं. आणि जो समाज एका निर्णयावर, एका नियमावर, एकाच्या सेतीवर एक पाऊल उचलतो, त्याच्या आंदोलनाला हमखास यश. त्यामुळं पुढचे काय रणनीती, आम्ही 21 पर्यंत सरकारची वाट बघू. आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलनं करतो ना, जाहीरपणानंच आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो. आणि समाजालाच माझं सांगणं आहे, आपण संयमाने केलं, विचारपूर्वक केलं, आंदोलनाची मांडणी चांगली केली, आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं, म्हणून 70 वर्षात 75 वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालंय. जवळपास 1.25 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं. आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षणही मिळालं. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली. आपण शांततेत केल्यामुळे 75 वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा न होणारा अधिसूचना निघाली. आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे. त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे 20-21च्या नंतर एका दिशेनं होणार आहे. सगळे मराठी एकदाच एकच टाईम एकच आंदोलन करणार आहे, एकाच मागणीसाठी. त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन, फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चातापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार. पश्चाताप म्हणजे काय असतो, त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं, केलं भयान पश्चाताप आला. पण पश्चाताप म्हणजे काय, की भाषणातला शब्द नको, किंवा भाषणातला शब्द नको. ते आता आम्ही आठवून आणून पश्चाताप म्हणजे कशाला म्हणतात, आणि ते त्यांच्या आठवणीत येणार आहे.
बरं पाटील, सध्या जे आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय. आता सध्या जे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे, तुम्ही कुठंतरी या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करताय असं अरे त्याला काय कळतं हो, दुनियाचं बोंगारी ते, त्याला कळाना वळण सगळा दिदारा करून ठेवला. स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला. तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं, त्यांना आरक्षण मिळालं असतं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे. त्याला काही कळत नाही, त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहिती तो काय आहे. आता तरी गपमर सगळा दिदारा झाला समाजाचा, आता तरी गप्पड. तू नको गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणखीन तरी वाटोळ करू, काही बी वरळू. तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू, तू शहाणा होय. मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे नाही. तुला फार बुडाला टिकविलं, तू फार संपून जाशील, नाही टपकून जाशील तू एखादीशी. तू भितडा धडका घ्यायची वेळ येणार त्याच्यावर एक ना एक दिवस. कुंकडं बरळतं, हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं. तो केला म्हणलं, तो कम केलं ते. तुला काय करायचं ते कर. तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही, कारण तू राजकीय माणूस आहे. तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो. तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं. हीच लढाई त्यासाठी लढला असतं, केवढी ताकद उभा राहिलीच ती. गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको. लय फजिती होईल. ते याच्या महिन्यात होत असते बघा, मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल. तर गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला, संडास बंद व्हायचे. हा पाटील, 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला. 20 तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतं मुंबईला जाण्याचा प्लॅन पूर्ण. मात्र याआधी सुद्धा मुंबईला गेले होते, यानंतर मुंबईला जाणार. मात्र वेगळेपणा काय असेल, कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं. वेळेस कोणता चमत्कार दाखवत आहे? लय चमत्कार आहे. तेच म्हणलं त्यांना, मराठीतून नादीत लागू नका, लिहिलं बलाढ्य समाज आहे. आणि मुंबईला जाणार असं काय नाही. मराठीत अशी ताकद आहे, गावात आणतंय मुंबई मराठी गावात, त्याची अडचण नाही. फक्त ते 20-21ला आम्ही ठरवू. परंतु शब्द ह्योच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पडलंय. आता अंमलबजावणी राहिली पाडायची. फक्त निवेदनबद्ध एक मागणी, एकच आंदोलन, एकाच टायमाला, म्हणजे त्याचा भार एवढा पडतो, पायाखालची माती नाही, वाळू नाही, फाळू नाही, काहीच राहत नाही. फक्त घाई गडबड करायची नाही, कारण आपल्या लेकराचं कल्याण करायचं. आपल्याला शांततेत संयमानं घेणारा माणूस खूप टिकतो. आणि घाई गडबड जर केली तर तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते. आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही. जवळ हे पठ्ठे आहे तोवर आंदोलनाला 100% यश, आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलालच. पाटील, काही दिवसांपूर्वी गावबंदीचा ESP जी आहे ती भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कळते. म्हणजे काय कशासाठी ESP आहे, काय मग काय नाही सुरक्षेचा प्रश्न आहे का? नाही भेट घ्यायला नाही येणार. प्रकाश आंबेडकर मी म्हणाले होते, मग तुमचे बोलणार आहे जीवाला धोका आहे त्यांच्याशी. नाही आता हे बघा, आता ते धोके हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं. हां, आणि सगळ्याला माहिती आहे. मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून. 4 मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे. 3 वर समाधान मानायचं. मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी. तर मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे. मग तुला कळलं ना आपण काय. आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना. मराठ्याच्या हातात जर काही नाही सापडलं ना, मला थोडं बी खर्चटलं ना, काही नाही सापडलं ना, दाताने नरडे फोडते ना मराठी. दाताने बाळ कार्यक्रम लावते. तू फरशात जरी लपून बसला ना घरात, फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते. तोही वंशावळच राज्यात राहणार नाही. राज्यात म्हणतो मी, राज्यात. इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत. मग तो कोणीही असू दे. त्या भानगडीत त्यांनी त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही. काहीच राहणार नाही. खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल, आणि राज्यातलं ते पण. तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी एक सहकार्य करावं. म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा, तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं, काहीतरी पडू शकतं. मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता? कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते तर बऱ्याचशा गोष्टी साथ देऊ शकतात. मात्र जेव्हा तीच नसेल ना, बऱ्याचशा गोष्टीही शक्य होत नाही. ह्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे. ते जर कमकुवतपणा दाखवत आले तर कायमचं कमकुवत होतील. ते कायमचं राजकीय करिअर बरबाद, सुपडा साप सगळा. आता मराठी काय आहेत हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय. इतके दिवस नाही दिसलं,
आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन. राज्यातला मराठा म्हणजे काय. चलो धन्यवाद. गावबंदीचा निर्णय योग्य वाटतो का? नाही ते काहीच नाही केलं. आणखीन 20-21 आम्ही करणार तर दिल खुला समोर सांगून आतापर्यंत हेच आंदोलन केले. मग ते जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला. समाजाने स्वीकारला की समाज बसलाच. पण अंमलबजावणी मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार. त्याच्यात सरकारला सुट्टी नाही. ओके, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.